नमस्कार, मी रश्मी स्वाद-सुखाचमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अख्खा मसूरची बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की फक्त चिकनचीच नाही तर व्हेजमध्ये पण येते. पण ही आपण अख्खा मसूरपासून बनवणार आहोत आणि ती सुद्धा अगदी मस्त स्वादिष्ट अशी. चला तर पाहूया मित्र-मैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य काय-काय घ्यायचे आहे ते आपण. अर्थातच आपण याच्यासाठी अख्खा जो मसूर असतो तो घेणार आहोत. तो आपण मात्र इथे भिजवून घेतलेला आहे. मी 1 वाटी, मोठी वाटीभर मी भिजवून घेतलेला आहे. चवीपुरती मीठ घेतलेलं आहे. इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तसेच 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी इथे. नंतर आपण बटाटे आहेत ते मोठा बटाटा आपण लांब चिरून घेतलेला आहे. 2 टोमॅटोची आपण प्युरी करून घेतलेली आहे. नंतर इथे आपण तमालपत्र, 2-3 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंगा, 2-3 वेलची, 3-4 काळी मिरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला, 1 चमचा आपण धणा पावडर घेतली आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे आपण बिर्याणीचा मसाला आहे तो आपण 2 चमचे घेतलेला आहे. 1 वाटी दही घ्यायचं आहे. तळलेले आपण 4 कांदे घेतलेले आहेत. 2 चमचे लाल तिखट आणि मसूर जो आपण 1 मोठी वाटी आपण मसूर भिजत घातलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे भिजून झालेला मसूर आपण घेतलेला आहे. इथे आपण पाणी उकळत ठेवायचं आहे. जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे ना, त्याच्या दुप्पट आपण इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. इथे आपण सर्व तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ धुवून घेतला होता तो आपण इथे शिजण्यासाठी ठेवले. त्याच्यामध्ये आपण तमालपत्र घालून घेऊया. नंतर दालचिनीचे तुकडे, अख्खा मसाल्यामधले जे अर्धा भाग आहे तो आपण तरी सुरुवातीला इथे घालून घेणार आहोत. 4 आपण हिरव्या मिरच्या, हिरव्या वेलची जी असते आपली छोटी वेलची ती घेतलेली आहे. नंतर 4 लवंगा, त्याच्यानंतर आपण इथे काळी मिरी घातलेले आहेत 3-4. पाण्याला मस्त उकळी यायला लागलेली आहे. आपला भात शिजायला लागलेला आहे. इथे मी 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. भात असा आपण आता उकळी आपल्याला यायला लागलेल्या भाताला. त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मी आता चवीपुरती. भात आपला शिजेपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया बिर्याणीचा. इथे मी तेल वापरलेलं आहे. साधारण 2 मोठे चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे. नंतर आपली लवंग, 2-3 काळी मिरी घातलेली आपण. दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या वेलची जी असते आपली छोटी वेलची ती घातलेली आहे. नंतर आपण त्यामध्ये बटाटा आपला घालून घेणार आहोत. बटाट्याच्या फोडी मात्र इथे मी लांब केलेल्या आहेत. बटाटा मस्त आपल्याला लाल होईपर्यंत मस्त असं फ्राय करून घेणार आहोत आपण. तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडा निम्मा घातलात तरीही चालेल. पण फ्राय केलेला बटाटा खरोखर मस्त लागतो. ते पण त्याच्यामध्ये बिर्याणीच्या मसाल्यामध्ये जो मुरतो तर त्याची टेस्ट खरोखर मस्त लागते. आपण बघाल इथे बटाट्याचा रंग पूर्णपणे आता बदललेला आहे. इथे बटाटे आपले, कारण मुलं जर भाज्या खात नसतील आणि बटाटा आवडत असेल किंवा एखाद्याला बटाटा भरपूर आवडत असेल त्यांच्यासाठी सुद्धा छान पर्याय आहे फ्राय केलेला बटाटा. आलं लसूणची 1 चमच्याची मोठी आपण पेस्ट घेतली होती ती आपण घातलेली आहे. मस्त फ्राय करून घेऊया. बटाटा आपला पूर्णपणे शिजला पण आहे आणि त्याचा रंग आपण बघाल. 2 टोमॅटोची आपली प्युरी आपण घेतली, साधारण मोठी वाटीभर आपण प्युरी घातलेली टोमॅटोची. नंतर आपण इथे गरम मसाला, धणा पावडर आणि आता चमचा हळद आणि हिरव्या मिरच्या आपण लाल अख्ख्या त्या घातलेल्या आहेत. गॅसची फ्लेम आपण आता मीडियम करून मसाला परतून घेतोय. नंतर आपली ही मिरची पावडर आपण घेतली होती 2 चमचे ते घालणार आहोत. नंतर ते बिर्याणी मसाला आपण घेतला होता तो घातलेला आहे. मस्त असं परतून घेऊया सगळं साहित्य. रंग आपण बघाल किती मस्त लाल आलेला आहे. मसाल्याला साईडने आता तेल सुद्धा आपलं सुटायला लागलेलं आहे. नंतर आपलं 1 वाटी दही आपण यामध्ये घालून घेऊया. दही घातल्यानंतर आपण ते सगळं साहित्य मिक्स करणार आहोत. कोणतंही वाटण वगैरे नाहीये, अगदी
साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशी आपली ही मसूर बिर्याणी तयार होणार आहे. मस्त फ्राय झालेला आहे मसाला आपला. त्यामध्ये आपण आपला जो भिजवून घेतलेला मसूर होता. मसूर डाळ 3-4 तास तरी कमीत कमी आपल्याला तो अख्खा मसूर भिजवायचा आहे. जेणेकरून तो शिजायला लवकर शिजेल. मसूर आपला परतून घेऊया आपण त्या मसाल्यामध्ये. चवीपुरती मीठ घालून घेऊया. भातामध्ये आपण मीठ घातलंच होतं. पण हा जो मसुरीचा मसाला जो आपण तयार करणार आहोत बिर्याणीसाठी, त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेतलेलं आहे. आणि तळलेला जो कांदा होता ना, त्यातला आपण निम्मा कांदा आता या मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि निम्मा कांदा आपण भातावरती घालण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे बिर्याणीवरती घालण्यासाठी ठेवायचा आहे. त्यामुळे आपण निम्मा कांदा आपण इथे फ्राय करून जो घेतला होता तो इथे घालणार आहोत. कांदे तुम्ही साधारण 4 कांदे घ्या, म्हणजे पातळ चिरून फ्राय करून घ्यायचे. आपण व्यवस्थित ते परतून घेऊया. त्यावर नंतर आपण झाकण ठेवून एक साधारण 10 ते 12 मिनिटं आपण ते मसूर शिजवून द्यायचे. गॅसची फ्लेम मात्र इथे आपण ते कमी करणार आहोत. तोपर्यंत आपला आपण भात शिजलाय का ते पण चेक करूया. जोपर्यंत आपली बिर्याणीचा तो मसाला तयार होतो. इथे बघायला आपण इथे तांदूळ आपला पूर्ण बोटचेप झालेला आहे. काढून घेऊया आपण. सगळा भात आपण इथे काढून घेतलेला आणि इथे आपली मसूर शिजलाय की नाही ते सुद्धा आपण चेक करूया. वरून मस्त असा तेलाचा तवंग आलेला आहे आणि मस्त बिर्याणीचा जो मसाल्याच्या ग्रेव्हीचा जो सुगंध असतो तो सुद्धा यायला लागलेला आहे. मसूर शिजलाय का आपण एकदा ते चेक करून घेऊया. बघायला आपण मसूर सुद्धा आपला शिजून झालेला आहे. गॅसची फ्लेम मात्र आपण इथे कमीच ठेवलेली आहे. नंतर आपण भात जो आपण शिजवून घेतला होता तो इथे घालून घेऊया. चाळणीमध्ये आपण तो ठेवून दिला तर जेणेकरून आपलं त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जातं. वरून पूर्णपणे हा भात आपण शिजवलेला पसरून घेणार आहोत त्या भांड्यावरती. जास्त थरवर लावत आपण बसणार. झटपट होणारी ही मसूर बिर्याणी खरोखर मस्त लागते. मसूर जर भिजवलेला असेल तर ते ऐन वेळेस सुद्धा होऊ शकते अशी स्वादिष्ट अशी मसूर बिर्याणी तयार. व्हायला अगदीच फार कमी वेळ लागतो. मग शिजलेला भात आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवलेला आहे. नंतर वरून आपण तो जो फ्राय केलेला कांदा होता ना तो घालून घेणार आहोत. तो कांदा सुद्धा आपण सगळीकडे व्यवस्थित परतून घ्या. तुम्हाला हवा असेल आवडीनुसार तुम्ही वरती काजू सुद्धा फ्राय करून घालू शकता. इथे आपण चमच्याच्या साहाय्याने न घालता हाताच्या साहाय्यानेच कांदा घालतोय, कारण तो कांदा नंतर चिकट होतो आणि नंतर तुम्ही म्हणाल की मध्ये स्पून वगैरे आपण वापर न करता हाताच्या साहाय्याने अगदी मोकळा करून सगळीकडे व्यवस्थित समानतेने पसरवून घेतलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. कोथिंबीर तुम्ही शक्यतो याच्यावर घातल्यानंतर सुद्धा बिर्याणी खाताना घातलात तर मस्त दिसेल आणि लागेलही छान. थोडासा इथे मी खाण्याचा पिवळा रंग घेतलेला आहे, जो पाण्यात 1 चमचा पाण्यामध्ये मी थोडा मिक्स करून घेतलाय आणि तो साईडने केलाय. एकीकडे मी ते तवा आता गरम करत ठेवलेला आहे. तव्यावरती आपण ते भांडं ठेवून देणार आहोत. तवा गरम झाला की गॅसची फ्लेम आपण कमी करून 10 मिनिटं आपण मस्त असं दम काढून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून द्यायचं आहे. ते झाकण ठेवलेलं आणि एक 10 मिनिटं आपण इथे शिजू देणार आहोत. जेणेकरून आपला मस्त पुलाव जो बिर्याणीचा सुगंध जो पूर्ण भाताला एकवटून घेईल. मस्त अशी आपली ही मसूर बिर्याणी तयार झालेली आहे. आहा! किती मस्त सुगंध येत आहे. तेवढाच चवीलाही सुद्धा छान लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा मित्र-मैत्रिणींनो. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मस्त अशी आपली ही मसूर बिर्याणी तयार झाली. आपण रंग सुद्धा बघाल किती मस्त आहे, तेवढी स्वादिष्ट पण आहे. मग कधी करता तुम्ही मसूर बिर्याणी? नक्की करून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे शेअर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार आहे. रायत्यासोबत आपण नक्की आवडीने खाऊ शकता. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.